ठाणे कल्याण मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। तर पुढील 2 दिवसात शिवसेना उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, फडणवीसांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च मी करेन, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। 100 कोटी वसुली फाईलची स्क्रिप्ट तयार, ठगो का मेला कार्यक्रमासाठी ठाकरे दिल्लीत। बावनकुळेंची इंडिया आघाडीच्या सभेवर ट्विटवरून टीका। एकाच विचाराची माणसं एकमेकाविरोधात लढत आहेत, मवियामध्येच परस्पर समन्वय नाही, प्रकाश आंबेडकरांची मवियावर टीका। ओबीसी बहुजन पार्टीकडून 22 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, बारामतीतून महेश भागवत यांना उमेदवारी। दौंडच्या केडगाव चौफुला येथून होणार भागवतांच्या प्रचाराचा शुभारंभ। इंडिया आघाडीची दिल्लीत लोकशाही वाचवा रॅली, इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष रॅलीत सहभागी। केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल ही उपस्थित। भाजपने पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचले, सर्वसामान्य वरळीकर नावाने वरळीत बॅनरबाजी। वरळीच्या प्रमुख रस्त्यांवर 300 ठिकाणी बॅनरबाजी। अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी दानवे खैरेंच्या निवासस्थानी। सत्ताधाऱ्यांना फक्त शरद पवारांना हरवायचं आहे, त्यामुळे घर फोडून बहिणीला उमेदवार केलं, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। दिल्लीत जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीची बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत दिल्लीत। महाविकास आघाडीतील तिढा असलेल्या जागांवर चर्चा होणार। रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद, उद्या रोहित पवार करणार दुसरी फाईल उघड। उद्याच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांच्या निशाणावर कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष। रत्नागिरीच्या दापोलीमधील वादग्रस्त साई रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम पडणार, सदानंद कदम स्वखर्चाने 2 एप्रिलला पाडणार बांधकाम। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे मंगळवारी घेणार शरद पवारांची भेट, बीड लोकसभेबाबत भेट घेणार असल्याची माहिती। काही दिवसांपूर्वी ज्योती मेटेंनी घेतली होती फडणवीसांची भेट। महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज बैठक, भाजप प्रदेश कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता बैठक। बैठकीला देवेंद्र फडणवीस, बावनकुळे राहणार उपस्थित। रावेर लोकसभेत महायुतीत नाराजी नाट्य, आमदार चंद्रकांत पाटलांची रक्षा खडसेंवर नाराजी। भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकाच घरात एकाच तालावर नाचत आहे, चंद्रकांत पाटलांची टीका। पीएमपीएलच्या चालू आर्थिक वर्षात मोठी वाढ, 2023-24 वर्षात पीएमपीएलचे एकूण उत्पन्न 611 कोटींच्या वर। यंदाच्या वर्षी पीएमपीएलच्या उत्पन्नात 78 कोटी रुपयांची वाढ। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची जूनमध्ये होणार नारायणगडावर जाहीर सभा, सभेला 6 करोड मराठा येणार असल्याचा मनोज जरांगे यांचा दावा। प्रकाश शेंडगे सांगली लोकसभेच्या मैदानात, सांगलीत काँग्रेसनं आपल्याला पाठिंबा द्यावा, इतर मतदारसंघात काँग्रेसच्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देऊ, प्रकाश शेंडगेंचा काँग्रेसला प्रस्ताव। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पाण्यासाठी आक्रमक, पुंडलिकनगर परिसरात पाणी सोडले जात नसल्याचा आरोप, महिलांनी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवला इंगा। बळवंत वानखेडेंचे उत्पन्न 22 लाख रुपये, वानखेडेंकडून आयकर विवरणात माहिती। ग्रामपंचायत सदस्य ते आमदार, आता लढवणार खासदारकीची निवडणूक। छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल, सुशिक्षितास लोकसभेत संधी देण्याची केली होती मागणी। उजनी जलाशयातील पाणी कमी झाल्याने पळसनाथ प्राचीन मंदिराचं दर्शन, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर पुन्हा एकदा दिसू लागल्याने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या। राज्यात उन्हाचा कडाका वाढला, सोलापूरच्या जेऊरमध्ये 42.5 अंश तापमानाची नोंद, तर परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये पारा 40 अंश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।